तया माझे दंडवत कपी पुढे हनुमंत शरीर वज्रायसे कवळे ब्रह्मांड दो पुछे तया माझे दंडवत कपी पुढे हनुमंत राम रायाचा सेवका राम रायाचा सेवका शरण म्हणे तुका तयारे दंडवत पंडरंगा करो प्रथम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रमृदुलं विश्वनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वामतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पावरी या वारकरी संतांचा काम बांधवडे काळ घातला कोबरी माझी दंडवाता कपिकुळी हनुमंता प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी गेल्या 25 वर्षापासून चालत असलेला हा दिव्य आणि भव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह नाम जप यज्ञ या ठिकाणी चालू आहे. चालू वर्ष 25वा आहे, म्हणजे रौप्य महोत्सव चालू आहे. 2 तप पूर्ण झाली. तिसऱ्या तपाला आपण आरंभ करतो आहोत. तिसऱ्या तपामध्ये आपण पदार्पण करतो आहोत. वारकरी संप्रदायामध्ये असे उत्सव केल्या जातात. एखादा जर 12 महिने चालला, आपलं 12 वर्ष, तर त्याला तपपूर्ती सोहळा असं म्हणून त्याला नाव देतात. 24 वर्ष जर पूर्ण झाले तर 2 तपपूर्ती सोहळा साजरा केला जातो. 25 वर्ष पूर्ण झाले तर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष पूर्ण झाले तर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव साजरा केला जातो. 100 वर्ष पूर्ण झाले तर शताब्दी महोत्सव साजरा केला जातो. आपला हा रौप्य महोत्सव चालू आहे. आणि महत्वाचं म्हणजे असं, हा पर्वकाळ फार महत्वाचा. हनुमंतरायाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे. हनुमंतरायासारखा संत जगातील ज्ञानोबाराय तुकोबाराय हे जरी सगळे असले, पण हनुमंतराय यापेक्षा काही वेगळे आहे. जगद्गुरु तुकोबाराय जरी जगाचे गुरु असले तरी ते हनुमंतरायाला भक्तीचा मार्ग विचारतात. काय भक्ती त्याच्या वाटा मग दावाव्या सुगटा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ज्या अर्थी तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरण जातात, त्या अर्थी हनुमंतराय काही लहान व्यक्ती नाही. आणि म्हणून हनुमंतरायाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे. प्रथम दिवसाची सेवा ही तुम्हा गावकऱ्याकडून मला मिळाली असं म्हटल्यापेक्षा मी ती होऊन स्वीकारलेली आहे. मला गावकऱ्यांनी फोन करता, मला कोणती तारीख घेता, तारखे अजून रिकाम्या येते. मी म्हणू शकत होतो मला काल्याची घेऊन द्या, पण मी म्हटलं मला पहिला दिवस द्या. पहिला दिवस हा तेवढाच महत्वाचा असतो की जेवढा काल्याचा दिवस महत्वाचा. पहिला दिवस हा तेवढाच महत्वाचा असतो की जेवढा 7वा दिवस महत्वाचा आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी तारखी देत असताना पहिला दिवस तुम्ही स्वीकारित होतो. आणि जर एखाद्याला म्हटलं पहिला दिवस घ्या तर तो म्हणतो मला काय समजलं तुम्ही, मला काय समजलं तुम्ही. जसं म्हणजे पहिला दिवस माणसाला अपमानास्पद वाटतो. काय झालं मला कळत नाही लोकांना. देवाची सेवा पहिला दिवस असेल काय, रिकामा नसेल तर नका घेऊ, पण कोणताही दिवस असेल तर अडचण काही नाहीये. मोठी अडचण झाली परमार्थामध्ये. बरं, पहिला दिवस कोणी घ्यायला तयार नाही, कमी पाकिट कोणी घ्यायला तयार नाही.
थोडस सुद्धा कोणी काही सहन करायला तयार नाही. त्या काय कीर्तन करायला गावकऱ्यांनी नारळ पाठवून दिलं, कमी दिला असं गाव लहान असेल तर मग काय जे असत ते असत, ते कमी दिलं ना. त्यानं पाहिलं बैठकीत जाऊन ते आलो ते म्हणले गाव तुम्ही मला काय काकड्यावाले समजले काय, काय म्हणतात मला काकड्यावाले समजले का काय, काय झालं मला पाकिट किती दिलं. म्हणजे त्यांनी काकड्यावाल्याला विरोध काढला. काकड्यावाले म्हणजे त्याचे टाकाऊ आता खरं म्हणजे काकडा भजन करणारे म्हणजे काही लहान माणसं नसतात ते, पण त्यांनी इतकं त्यांनी असं टाकावून त्या काकड्यावाल्याला निष्करून टाकलं. मुद्दा असा आहे, सेवा करत असताना जैसी जैसी वेळ पडेल तैसे तैसे होणे घडे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिला दिवस तुम्ही ग्रामस्थांनी माझ्याकडे दिला, मीही तो आनंदानं स्वीकारला. आज हनुमान जयंतीचा उत्सव आहे, फार महत्वाचा दिवस आहे. या ठिकाणी दुसरा अंग मी घेणार होतो, घ्यायला पाहिजे होता, पण हा अंग घेण्याचं प्रयोजन एवढंच आहे की आज हनुमान जयंती आहे आणि ज्याच्या निमित्तानं उत्सव आहे, ज्या दिवशी जे महत्वाचं आहे ते सांगितलं जावं, बोलल्या जावं, केल्या जावं, हा आपला वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. म्हणून हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दिवशी आपण हनुमंतरायाचं चरित्र पूर्ण नाही सांगू शकलो, सांगता येणार नाही, तरी पण नुसतं आपण हनुमंतरायाचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल. आणि म्हणून त्या उद्देशानं हा अभंग निवडला. अभंग आहे काम बांधवडी. बहुतेक जणांच्या पाठ असेल, बहुतेकांच्या नसेल, पण काम बांधवडी काळ घातला तोडल. त्याचा अर्थ असा आहे, हनुमंतरायांनी कामाला बांधून टाकलं, काम असा बांधून टाकला, कामाला आपल्या ताब्यात घेतला आणि काळाला बेडी टाकली. बेडी आपण जसं त्या हातकड्या घालतो आरोपी माणसाला, तसं त्याला बेडी ठोकली काळाला आणि कामाला टाकलं. हनुमंतरायाने हे तुकोबारायला कळालं आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पायावर दंडवत, तया माझे दंडवत. कपी पुढे हनुमंता, कपी म्हणजे वानराच्या कुळामध्ये हनुमंतराय जन्माला आले, त्याचं कुळ सांगितलं कपी पुढे हनुमंत. त्या हनुमंतरायचं शरीर कसं आहे, वज्रासारखं आहे. वज्र हे असं असतं, ते कशानंच फुटत नाही आणि कशानंच तुटत नाही, कशानं भंग पावत नाही. हनुमंतरायावर जर डोंगर जरी सोडले तर त्या डोंगराचा भुगा होत होता, पण हनुमंतरायाला काही होत नाही. आणि हनुमंतरायाच्या शक्तीमध्ये एवढी ताकद होती, अख्खं ब्रह्मांड त्या शक्तीमध्ये बांधण्याची ताकद त्या शक्तीमध्ये होती. असं वर्णन तुकोबारांनी केलं. हे कशामुळे घडत होतं हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये, कामाला बंदीत ठेवलं, काळाला बेडी ठोकली, शरीर वज्रासारखं आहे, शक्तीमध्ये अमुक ताकद आहे. तर हे कशामुळे जर घडलं असेल तर रामरायाचा सेवक आहे, तो रामाचा सेवक आहे आणि म्हणून हनुमंतरायाकडे ही शक्ती प्राप्त झाली. हनुमंतरायाला कोणतंही काम करायचं ठरलं तर हनुमंतराय जय श्रीराम म्हणायचं कामाला लागले. काम अगदी पूर्ण सिद्धीला जात असे आणि म्हणून रामरायाच्या सेवका म्हणजे रामाचा तू सेवक आहेस हनुमंता, शरण आलो म्हणे तुकार, म्हणून मी तुम्हाला शरण आलो हनुमंतराया, तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत असा अभंगाचा शब्दार्थ मी आपल्यासमोर ठेवला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी तुम्हा समस्त ग्रामस्थांना धन्यवाद दे. निवृत्ती भाऊ
हे महाराजही आहे आणि हे राजेही आहे, महाराजही पण आहे. म्हणजे महाराज म्हणजे कीर्तन करतात, भजन म्हणतात आणि राजे म्हणजे ते गावचं नेतृत्वही करतात. शेतकरी संघटनेचे ते अध्यक्षही आहेत, पुन्हा ते आता गावचे सरपंचही आहेत आणि भजनी पण आहे, महाराज पण आहे. सगळ्या गोष्टी एका माणसाला साधत नसतात, पण त्यांना साधल्या हे त्यांच्या माता पित्याचं काही पुण्य आहे. कोणतं काम पूर्णत्वाला जाण्याकरता कोणाचा तरी आशीर्वाद लागत असतो, आपलं पुण्य लागत असतं, त्याच्याशिवाय काही घडत नाही. म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी. स्वतः कटाय टाकतील, घालून घेतील, काम करतील, मोठेपणा बाजूला ठेवतील. परमार्थामध्ये ज्या गोष्टी हव्याशा आहेत त्या त्यांच्याकडे पाहायला मिळतात आणि म्हणून त्यांना आपण धन्यवाद देऊ. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या गावामध्ये खरं म्हणजे पंढरपूर सारखं वातावरण. मला वाटतं आळंदीकर आपले दत्तात्रय महाराज हळदे बाबा तिथं आलेले आहेत. एखाद्या वेळेला येतील किंवा थांबतील आराम आणि बाहेर गेलेले कीर्तन ते पण इथं आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. गावात महाराज लोक भरपूर असावे बरं, पण एका विचाराचे असावे ते तुमच्याकडे आहे. नाहीतर मग जास्त करून 2 बुवा, 2 जावा, 2 आवा, 2 कुत्रे, 2 मांजर, 2 पण इथं चांगलं आहे. हरिभक्त परायण शहाजी महाराज वारकरी शिक्षण संस्था चालवतात, पक्षात वाढवतात, या ठिकाणी उपस्थित आहे. पंढरीनाथ महाराज आहेत. तुमच्याकडे पारायण आहे का? ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांच्याकडे आहे. आमचे देवीदास महाराज भोगी त्यांच्याकडे रामायण आहे. अजून एक नाना महाराज रामायणात आहे. महाराज देवीदास महाराज कुठं बाहेर गेले असतील कीर्तनाला वगैरे किंवा मळ्यात थांबले असतील, राहायला मळ्यात आहे. आणि तुम्ही कुठले? गणेश महाराज. बर, पाहुणे म्हणून गायला आहे 7 दिवस गणराज. गणराज गणपती कामाला उदय सुतापत. पहिल्या दिवशी कुणी येत नाही, पण ते आले. नाही तर पहिल्या दिवशी इथे येणारा कीर्तनकार, पहिल्या दिवशी इथे येणारा गायक याला हलकं समजलं जातं. लोकांना वाटतं एक कमी, पण तुम्ही सगळा भाग बाजूला ठेवून आला. विनेकरी आहे, चोपदार आहे, लहान लहान पोरं आहे गावातले, बिटले महाराज आहे, गावकरी अनेक काळकरी आहे, बळीराम दादा आहे, पोलीस पाटील आहे, आमचे सुंदराम अप्पा आहे, टेलर आहे आणि मग बाकी बसलेले अजून आमची वारकरी मंडळी, ते बाबा मंडळी आहे. तुम्ही सगळे माता वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. पुरुष वर्ग बसलेले जे आहेत ते म्हणजे अगदी अधिकारी लोक आहेत. तुम्ही बसलेल्या माऊल्या अधिकारी आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागा, नर्मदा अशा तुम्ही आहेत. आमचे महादेव, मारुती अशा असे आहेत. आणि अगस्त्य ऋषी आपले बापू लोकांन आपल्या समोर बसलेले आहेत. बापू म्हणजे अगस्त्य ऋषीचं अवतार आहे दुसरं. बापू जर त्या दिंडीत असले तर लोकांना बापूचं दर्शन झालं की त्याला असं वाटतं झालं अगस्त्य ऋषीचं दर्शन, असं वैभव आहे त्यांच्याकडे. आणि मग आपले टेलर, पेटी वाजवला आहे, हे सगळी मंडळी आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझा सौजन्य कोण? प्राध्यापक रामदासराव निहाळ हे आले. बर, ते महत्वाचा काम ज्याच्याशी काम आहे हा. तर ज्यांनी मला आजच्या पुरतं त्यांच्याकडं दत्तक घेतलेलं आहे रामदासराव पाटील निहाळ,
त्यांनाही धन्यवाद देतो. दरवर्षीप्रमाणे तुमच्याकडून अशी सेवा घडत राहावी कीर्तनकाराची. मग तुम्ही असेल आमची कुणी असेल, पण हे दिलेलं धन, दिलेलं अन्नदान हे फार कामाचं असतं. हरिभक्ती करा, हरिभक्ती पर लोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या. मग कुणी धनदान रूपानं करतं, कुणी अन्नदान या रूपानं पुण्य करतं, कुणी ज्ञानदान करतं, कुणी गुणदान करतं. हे दानाचे नाही मोठे प्रकार आहे. नुसतं धनदान म्हणजे दान नाही. ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धनदान करावं, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञानदान करावं, ज्याच्याकडे गुण आहे त्यांनी गुणाचं दान करावं, ज्याच्याकडे कला आहे त्यांनी कलेचं दान करावं, ज्याच्याकडे धनधान्य आहे त्यांनी अन्नदान करावं, ज्याच्याकडे मान आहे त्यांनी मानाचं दान करावं. या बसा इतकं जरी म्हटलं तरी ते एक पुण्य आहे. आणि ज्याच्याकडं काहीच नाही अशा मंडळीने श्रमदान करावं. श्रमदान झाडून काढणं, कटई टाकणं. तुम्ही या मंडपामध्ये कीर्तनकार ज्ञानदान करतो, ही मंडळी आमची गुणदान करतात. तुम्ही लोक धनदान करतात, काही लोक अन्नदान करतात, काही लोक श्रमदान करतात. त्या सगळ्या दान करणाऱ्याला पुण्य मात्र सारखं. या मंडपाचं वैभव असं आहे, या जाग्याचं वैभव असं आहे, इथं भिकारी कोणी नाही. भिकारी सगळ्याच्या नावापुढे दाता शब्द लागलेला आहे. दाता, अन्नदाता, धनदाता, ज्ञानदाता, गुणदाता, श्रम झाडू काढणाऱ्याला सुद्धा दाता म्हटलेलं या ठिकाणी. म्हणून या मंडपासारखा मंडप नाही, या जाग्यासारखी जागा नाही, या उत्सवासारखा दुसरा उत्सव नाही. कुणी जरी असला या मंडपात सेवा करणारा तर तो श्रीमंताच्या यादीमध्ये त्याची नोंद केली जाते आणि भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत असतो. विठाला विठाला सिस्टीमवाले जे कोणी असते त्यांनाही धन्यवाद. माऊली महाराज वाजत वाजत आता मशीन कमी जास्त होणार आहे. त्यांना धन्यवाद देतो, सेवेला आरंभ करतो. आज हनुमंतरायाचा जयंती उत्सव आहे. फार महत्वाचा दिवस आहे. आता खरं म्हणजे जयंती कोणाची होत असते, पुण्यतिथी कोणाची होत असते, श्राद्ध कोणाचं होत असतं, या गोष्टी आपल्याला माहीत आहे. तरी पण सांगणं अगत्याचं आहे. सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं श्राद्ध केल्या जात असतं, पुण्यतिथी नाही. आपल्यासारख्याची पुण्यतिथी करायची नाही, जयंती करायची नाही. आपल्या सारख्याचं श्राद्ध करायचं. काय करायचं? श्राद्ध. आपले वडील जर गेले तर आपण प्रतिवर्षी त्यांचं श्राद्ध करावं. आपले माता पिता जे कुणी असेल त्यांचं किती दिवस करावं? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत करावं. लोक मोठ्या मुश्किलीनं एकदा करतात श्राद्ध. केलं तर केलं ते बी एकदा, नाहीतर मग काही नाही. ज्या बापानं तुम्हाला जन्म दिला, ज्या बापानं करोडो रुपयाची इस्टेट दिली, त्या बापाच्या नावानं वर्षाकाठी आपण थोडा बहुत खर्च करायला काही हरकत नाही. मातृदेव भव. वेदाला जर विचारलं देव कोणाला म्हणावं तर वेदाने प्रथम क्रमांक आई वडिलाचा लावलेला आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. माता पिता हे देव मानलेले आहेत आपल्या दृष्टीने. म्हणून आपण वर्षाकाठी त्यांचं श्राद्ध करावं. किती दिवस करावं? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण ती सेवा करावी. त्याला शास्त्र आहे, ते काही असं वाटत नाही. आणि आपले डोळे झाकले की मग ते बंद होतं, आपलं चालू होतं. नाही,
साधू संतांच्या बाबतीमध्ये श्राद्ध म्हणता येत नाही, देवाच्या बाबतीमध्ये त्यांच्या जाण्याला श्राद्ध म्हणता येत नाही. आपलं जाणं म्हणजे आपलं श्राद्ध करणं हे महत्वाचं आहे. आपले हरिभक्त पारायण वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते हे जेव्हा होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, अरे बाबा मी गेल्यावर माझं वर्ष श्राद्ध म्हणून साजरं करा, पुण्यतिथी करू नका बरं. अरे आपण का एवढे पुण्यवान आहे का आपली पुण्यतिथी करायला, असं ते म्हणायचं. आता आपण आपल्या वाडवडिलांना कधी कधी पुण्यस्मरण म्हणून लावतो. आता वक्ते बाबासारखा महात्मा पुन्हा कधी होईल हा प्रश्न. एवढा अभ्यासू महात्मा होता, नुसतं ग्रंथ पाठ नव्हते त्या माणसाचे, सारं विज्ञान माहित होतं त्या माणसाला. कोणाचा जन्म कुठं झाला, कोणाची माय कोणती, कोणाचा बाप कोणता. अरे राम 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 राम. कोर्टन कचऱ्यान असं उभ्या कीर्तनात म्हातारा बोलत होता. काही बोलत होतो, काही बोलत होतो म्हणजे काही ते वेळे उद्या कुठं, पण काही म्हणायचे त्यांना कोणी असं विचारू शकत नव्हतं असं तुम्ही का म्हटलं. आणि जर विचारलं तर ते डायरेक्ट त्याला उत्तर देत होते. आणि कुठं तुम्हाला घेऊन चाल कोर्टात काय चालत नाही असं ते डायरेक्ट म्हणायचे. काही ते त्यांच्या बोलण्याला खरं म्हणजे अंदाजच नव्हता. इतकं बोलण्याकरता अभ्यास लागतो. उघड ज्याला अर्ध्या हातून बोलू नये, मार खायचे धंदे. एकदा कीर्तन होतं त्यांचं तिथं नायगावला यायचं, अंजनगाव रोड, नायगाव काय नायगावाला. ते म्हणे तेव्हा ते इलेक्शनचा पिरियड होता. ते म्हणे आत्ता कसं आता सोनीचा भूखंडी आता मोदीला बसतो म्हणजे आता म्हणजे हे बोलणं सोपं आहे. अहो ह्या गोष्टी हजारो लाखो लोक तिथं, पण म्हातारा इतका निर्भीड का बोलत होता तर त्यांच्याकडे ती पॉवर होती. आणि डायरेक्ट राजकारणी असो नाही तर आणखीन कुणी असो नाही तर आणखीन कुणी असो. तर जाऊ द्या, माझा विषय असा आहे, त्या वक्ते बाबांनी अगोदरच सांगितलं होतं की माझं श्राद्ध करा बरं, पुण्यतिथी नका म्हणू. आता पुढचे काय करतील हा भाग पुढचा, पण त्यांचं मत हे होतं म्हणून आपलं श्राद्ध होत असतं. साधूची पुण्यतिथी होती, देवाची जयंती होती. देवाची जयंती का होती? भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर, अवताराला येण्याच्या अगोदर सगळं ठरवून येत असतो. आणि भगवंताला या ठिकाणी जे येणं घडतं तर ते आपल्यासारखं नाही. आपण जन्माला येतो तसा भगवान जन्माला येत नाही. भगवान आयोनी संभव आहे. आयोनी संभव प्रगटाला हा राघव. आयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. त्या भगवंताला जन्म नाही, त्याला मरणही नाही, तो आयोनी संभव आहे. आणि म्हणून त्याची जयंती केली जाते आणि संतांची मात्र पुण्यतिथी केली जाते. मग आता हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर हनुमंतरायाची जयंती आहे. आणि हनुमंतराय कोण होते असं जर आपण पाहू गेलो तर हनुमंतराय देव नव्हते, ते भक्त होते असं प्रमाण आपल्याला सापडतात. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये हनुमंतरायांनी रामप्रभूची भक्ती केली आणि ती भक्ती अगदी दास्यत्व भावाने केली. 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सक्षम, आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्यापैकी दास्य भक्ती हनुमंतरायानं स्वीकारलेली होती. त्याला प्रमाण आहे. ज्ञानकाळ म्हणतात दास्य
हनुमंते केले मनोनी देखिले रामचरण. हनुमंतरायाने दास्य भक्ती केली. दास्यत्व मारुती आरचे देह स्थिती सीता शुद्धी कीर्ती केली तिने. किंवा सेवे सेवक भाव जाणे तो मारुती स्वामी सीतापती संतोषला. सेव्य भाव मारुतीरायाकडे होता, दास्य भाव मारुतीरायाकडे होता. म्हणून रामप्रभूची मारुतीरायावर कृपा झालेली आहे. आता खरं म्हणजे सगळ्या भक्तीपैकी अवघड भक्ती जर कोणती असेल तर ती दास्य भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे ऐक ना, आता तुमचं हे श्रवण भक्ती चालली ना, जे मस्त भोग घेऊन काही माणसाचं कीर्तन होतं एक भोग होत बर. काही माणसं कीर्तनाला त्यात एवढ्यासाठी येतात झोपासाठी. ते म्हणते घरी झोप येत नाही, गोळ्या खाऊन. आणि त्यांना गोळ्या खातात झोपते, कीर्तन बी होतं झोप. आता लोकांना वाटतं हे खरंच कीर्तनाला आले काय करून, ते कीर्तनाला नसतात आले झोपाला आलेले असतात बरेच माणसं. म्हणजे श्रवण भक्ती अशी बसल्या बसल्या चांगली भक्ती. कीर्तन भक्ती आपण आता जे नामस्मरण करतो ही भक्ती आहे. श्रवण कीर्तन सगळ्या भक्ती बऱ्या आहे. सगळ्यात अवघड भक्ती कोणती असेल तर दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे काय, दुसऱ्याचं दास्यत्व करणं. चांगलं आहे का ते? दास्यत्व करणं एवढं अवघड सांगितलेलं आहे. 5 लोक जिवंत असून मेल्यात जमाय. कोणते कोणते? शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवकाहा. दरिद्री माणूस जिवंत असून मेल्या जमा आहे. दरिद्री म्हणजे कोण? ज्याच्या घरात खायला नाही, खर्चाला पैसे नाही, राहायला घर नाही, त्याला कोणी धड बोलत नाही, त्याला घरात किंमत नाही, त्याला गावात किंमत नाही. कुत्र्याला किंमत आहे पण त्याला किंमत नाही. बायको सुद्धा त्याला नीट बोलत नाही. म्हणजे दरिद्री माणूस, ज्याच्याकडे काही नाही त्याला कोण किंमत देतो? ज्याच्याकडे धन आहे त्याला लोक किंमत देतात. दरिद्री माणसाला ना पाहुणे किंमत देत, ना पोरं किंमत देत, ना गाव किंमत देत, आणि कुणी किंमत देत नाही. मग ते असून मेल्या जमान्याचं काय? म्हणून धन कमवणे पुरुषार्थ आहे बरं का, पण तो कष्टानं कमवला पाहिजे, तो सायासाने कमवला पाहिजे, आणि तो आपल्या प्रारब्धानं स्वीकारला पाहिजे. दुसऱ्याचे मुंडके मोडून धन कमवणं हा अधर्म आहे. धन कमवणं एक पुरुषार्थ आहे, पण आपल्या कष्टानं, दुसऱ्याचं हाडं करून नाही. आता कीर्तन भजन हे जे साधन आहेत ना, हे आत्म आनंद प्राप्त करण्याचं साधन आहे, मोक्ष प्राप्त करण्याचं साधन आहे, देवाला प्राप्त करण्याचं साधन आहे, पैसे कमवण्याचं साधन नाही. पण आपण इतके हलकट आहेत तर त्याला पैसे कमवण्याच्या दृष्टीनं बनवून नुसतं पैसे ताकापुरतं रामायण आपण. ज्या लोकांनी या व्यवसायावर फार पैसा कमवला त्या लोकांचे हाल हाल. प्रारब्धाने तुम्ही करोडो रुपये घ्या, लोक जर तुम्हाला दान करत असेल तर किती आपण भांडून घेणाऱ्या लोकांचे हाल आहे हे आपण पाहतो. असो विषय असा आहे, दरिद्री माणूस जिवंत असून मेल्या जमाय. व्याधीनं पिडलेला माणूस, व्याधीनं पिडलेला म्हणजे
काही माणसाला आजार असतो जन्मापासूनच. पोट झालं का डोकं दुखतो, डोकं झालं का हात दुखतो, हात झालं का पाय दुखतो, पाय झालं का कान दुखतो, कान झालं का डोळा दुखतो. काही माणसाचं तर सगळं एकदाच दुखतं बरं. डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर म्हणतो तुमचं काय दुखतं, ते म्हणतो कसंच होतं बाबा कळतच नाही. काय दुखतं काही सांगताच येत नाही, काय दुखतं तर कळत नाही असे. मग असा माणूस सतत व्याधीनं पडलेला जिवंत असून मेल्या जमाय, त्याला बिचारायला त्याच्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो, पण काय करेल नाईलाज. दरिद्र व्याधी तो मूर्ख माणूस सुद्धा जिवंत असून मेल्या जमाय. मूर्ख म्हणजे कोण? मूर्ख म्हणजे त्याची लक्षणं असतात ती. एका गावामध्ये एक मूर्ख होता, सारे गाव त्याला मूर्ख म्हणायचं. आले मूर्ख गेले मूर्ख, त्याला वाटतं सारे गाव मूर्ख म्हणतो, ती गेलं दुसऱ्या गावाला. काही माणसाला गावात किंमत नसली का त्याला वाटतं दुसऱ्या गावाला जाऊन राहू, त्याला वाटतं दुसऱ्या गावाला बरं राहील. एवढंच दुसऱ्या गावाला काय, ज्याला गावातच किंमत नाही त्याला दुसऱ्या गावाला कशी किंमत राहील. काही लोक घरदारा विकले, शेतं विकले, दुसऱ्या गावाला राहायला गेले लोकांनी मानावं म्हणून. ते गेलं दुसऱ्या गावाला गेलं लांब. सकाळी नळाला पाणी आलं, मग ते महिला मंडळ पाणी भरायला आले नळाला. हे तिथं नळाला तोंड लावून पाणी प्यायला लागलं. तर महिला म्हणे मूर्खच दिसतं. तो म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं मला मूर्ख म्हणतात म्हणून? त्या महिला म्हणे सांगायची काय गरज, तो कामच मूर्खासारखं. काही माणसं अशी असतात, अशी मूर्ख माणसं जिवंत असून मेल्या. दरिद्र मूर्ख. रोज प्रवास करणारे, त्याच्यात बहुतांश आमच्या लोकांचा नंबर लागतो. आता आम्ही एवढे फिरत जरी नसतो, पण काही लोकांना फार फिरावं लागतं. नागपूर परवा अमुक परवा तमुक. तर प्रवास करणं सुद्धा एक मेल्यातच जमा आहे. गाडी बरोबर पळावं लागतं, म्हणजे यमाबरोबर पळावं लागतं. कोणत्या काय होईल पता नाही. प्रवासी आणि नित्य सेवक हा दुसऱ्याची नित्य सेवा करणारा माणूस मेल्यात जमा आहे. काही खरं नाही त्याचं. आता थोडा मागचा काळ आठवतो मी, जे सावदार लोक होते, जे नोकर लोक होते, त्या लोकांचे लय हाल होते. मागचा काळ 10-20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष मागचा काळ आठवा. आपले लोकांना लय गांधून घेतलं व या लोकांना सावदाराला मारायचे काय. हरिजनाचा जर माणूस असला तर त्याला पाणी सुद्धा प्यायची परवानगी नव्हती विहिरीवर. अरे राम राम राम. त्यांना जर एखाद्या भांड्यानं पाणी पिलं तर ते भांडं लोक फेकून देत होते, जाळून टाकीत होते. इतकं त्रास दिला आपण. त्याचीच आता हे परत खेळ आहे. आता हरिजन लोकांची पोरं नोकरीला तुमची पोरं त्याच्या हाताकडे गाड्या पुसाला. त्याचाच परिणाम आहे हा. इतका त्रास देणं चांगलं त्याच्या हातात सत्ता आली म्हणून दुसऱ्याला फार राबवावं असं काही त्याला शास्त्र मान्यता देत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या महिला वर्गामध्ये ज्या सून म्हणून होत्या ना, त्यांचे फार हाल झाले. आणि जे नोकर चाकर होते त्यांचे फार हाल झाले. पण काळ बदलला. आता खरं राज्य आलं सुनायला आणि खरं राज्य आलं नोकर चाकर मंडळीला. त्या काळामध्ये नोकर लोक पाटलाच्या घरी यायचे, पाटील काही काम असेल तर सांगा, भाकरी वारी मी काम करेन. आता पाटील सकाळी 3ला उठतो, 4ला करतो, 5 वाजता मजुरीच्या घरी जातो. आणि त्या बाईचा दरवाजा वाजतो, बाई साहेब मी अमुक पाटील बोलतो, पाया पडतो तुमच्या, आमचं जरा तेवढं काम काढून द्या शेतातलं. बाई मधून गोडडीतूनच आवाज देते, पाटील वेळ नाही. पाटील असं क्यों भागतो. आणि ती मजुरीन बाई मोठ्या आवाजात बोलते, नाही 2-4 दिवसांना पाहू बदनाच बोलते. तसंच सुनायचं पण झालं. सुनायला खूप त्रास दिला होता. काही म्हातारा आहे बऱ्याच म्हाताऱ्या घेतल्या, त्यांनी सुनायला नीट पाहिलंच नाही. पण आता सुनाचं खरं राज्य आलेलं आहे. काय बघा, काळ आजच बदलत राहतो, होत राहतं. आता सत्ता आली म्हणून फार गाजून घेऊ नये असं माझा विषय होता. दास्यत्व फार अवघड आहे, फार कठीण आहे. हनुमंतरानं दास्यत्व भक्ती केली आणि त्या दास्यत्व भक्तीच्या द्वारा रामप्रभूला त्यांनी वश केलं, प्रसन्न केलं, प्राप्त केलं. मग अशी भक्ती त्यांनी केली म्हणजे ते भक्त होते, संत होते. आणि मग संत असताना
त्यांची जयंती कशी काय साजरी केली जाते हा अंदाज. संत म्हटले की त्यांची पुण्यतिथी साजरी केली जात असते, त्यांची जयंती केली जात नाही. मग हनुमंतरायाची जयंती का म्हणतात? त्याचं आता दुसरं कारण असं आहे, हनुमंतराय संत होते पण ते चिरंजीव होते. कसे होते? चिरंजीव होते. चिरंजीवाचा तो एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये 7 जणांचे नाव आलेले आहे. अश्वत्थामा, काय श्लोक आहे बघा तो, उठाला उठाला व्यासो हनुमांश, असा तो श्लोक आहे. अश्वत्थामा, बली, हनुमान, अजून कृपाचार्य, परशुराम, हे सप्त चिरंजीव या पदामध्ये मोडल्या जातात. म्हणजे त्यांना मरण नाही, कधीच नाही, मारलं तरी मरत नाही आणि नैसर्गिक सुद्धा त्यांना मरण नाही. असे हनुमंतराय, त्यांना कधीच मरण नसल्यामुळे ते देव म्हणून संबोधल्या गेले. देव म्हटलं की त्याला जन्म नसतो, त्याला मरण नसतं. तसं हनुमंतराला मरण नाही म्हणून ते देव भूमिकेमध्ये गणल्या गेले आणि म्हणून त्यांची जयंती म्हणायला काही हरकत नाही. हनुमंतराय हे दुसरे तिसरे कुणी नसून ते महादेवाचा अवतार होते. तो का म्हणे रुद्रा आणि अंजलीची या रुद्राचा म्हणजे महादेवाचा अवतार होते आणि त्यांची कामगिरी देवापेक्षाही श्रेष्ठ होते. महादेवाचा अवतार होते. त्यांची कामगिरी एवढी मोठी होती, एवढी मोठी त्यांची सेवा होती, तर त्या सेवेच्या माध्यमातून देवाला त्यांनी आपल्या हृदयामध्ये बसवलं होतं. एवढा मोठा त्यांचा अधिकार होता. या जगामध्ये सगळ्यात मोठी वस्तू जर कोणती असेल तर ती ही पृथ्वी आहे. अशी एकदा चर्चा सुरू झाली देवलोकामध्ये, सबसे बड़ी कोणती वस्तू है, तर सबसे बड़ी पृथ्वी है, अशी चर्चा सुरू झाली. पण बोलता बोलता मग पुढं असं सुरू झालं, अरे पृथ्वी काय की बड़ी, पृथ्वी तो शेष पे माथे पे खड़ी, फिर शेष बड़ा. मग पुढे अरे शेष काय का बड़ा, वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा, फिर शंकर बड़ा. अरे शंकर काय का बड़ा, वो तो कैलाश पर्वत पे खड़ा, फिर कैलाश बड़ा. अरे कैलाश काय का बड़ा, वो तो रावण ने एक बाण में उखाड़ा, फिर रावण बड़ा. अरे रावण काय का बड़ा, वो तो वाली के बगल में दड़ा, फिर वाली बड़ा. अरे वाली काय का बड़ा, वाली को तो राम प्रभु ने एक बाण में उड़ा, फिर राम बड़ा. अरे राम काय का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में दड़ा. हनुमंताच्या हृदयामध्ये आहे कोण? राम. राम, लक्ष्मण, सीता हे सगळे हनुमंताच्या हृदयामध्ये आहे. असं चित्र आहे आपण पाहतो. ज्या वेळेला हनुमंतरायाने, रामप्रभूने या सगळ्यांनी लंकेवर जाऊन विजय मिळवला, सीतामातेला आणलं, अयोध्येत आले, बक्षीस वाटपाचा कार्यक्रम ठेवला, त्यावेळेला सगळ्याला बक्षीस दिली, पण हनुमंताला काही दिलं नाही. आणि मग सीतामाता म्हणू लागली प्रभूला, तुम्ही हनुमंताला काहीच दिलं नाही, मी माझ्या गळ्यातला नवरत्नाचा हार माझ्या हनुमंतरायाला दिला. आणि दिला. आता हनुमंतराय म्हणजे ते माकड असते, ते मणी घ्यायचे आणि फोडायचे. एक एक मणी फोडायला लागले. सीतामातेनं पाहिलं, म्हटले हनुमंता, अरे तो माणूस आहे का,
माकडे रे बाबा, अरे माझा नवरत्नाचा हार एवढा लाखो किमतीचा खुशाल म्हणी फोडून टाकायला लागलास. हनुमंतराया, अरे तू हे का करतोस? हनुमंतराय म्हणाले, त्या मण्यामध्ये माझा राम आहे का पाहतो. असं म्हटल्यावर सीता माता म्हटल्या, अरे तुझ्यात तरी राम आहे का? असं म्हटल्यावर हनुमंतरानं आपली छाती विदारली आणि सीतेसह राम पंचायतन दाखवलं. सीता मातेनं पाहून तर तिचे डोळे झाले. आपला मुद्दा हा संपला. कशासाठी सांगितलं? राम प्रभूला हृदयामध्ये हनुमंतरायाने साठवलेलं आहे आणि हृदयामध्ये देव कधी साठवला जातो तर त्याचं उत्तर आहे, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक नाही. तुका म्हणे देह भरीला काम क्रोध केले विठ्ठल काम क्रोध केले घर रीते. त्या देवाला हृदयामध्ये साठवण्याकरता काम क्रोध हे हृदयातून काढून टाकावे लागतात. तर देवाला हृदयामध्ये राहता येतात. हे हनुमंतरायाने केलं आणि म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायाचे हे वर्णन करतात. ते अभंगाच्या पहिल्या बांधवडी म्हणजे कामाला बांधलं हनुमंतरायाने. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, काम क्रोध बंदी ठाणी तुका म्हणे दिले दोन्ही धनी आम्ही झालो गोसावे. कामाला बांधलं. कामाला बांधणं एवढं सोपं नाही. कामाला ताब्यात घेतलं हनुमंतरायाने आणि आपण कामाच्या ताब्यात आहोत. बरं का, जास्त काही फरक नाही, थोडासा फरक. हनुमंतरायाच्या ताब्यात काम आणि आपण कामाच्या ताब्यात. किती फरक येते? जास्त काही फरक नाही ना. आता काही काही लोकांच्या काही काही घरामध्ये पती पत्नीमध्ये
पतीच्या ताब्यात पत्नी आणि काही काही पत्नीच्या ताब्यात पती. काय थोडासा फरक. बरं, माणसानं कोणाच्या ताब्यात राहावं? पतीच्या ताब्यात पत्नी असावी का पत्नीच्या ताब्यात पती असावा? बापू सांगतो तुम्ही सांगा, मग तुम्हाला काय आणलंय? नाही असं तुम्ही म्हणा, तुला काय आणलंय? तर साधा उत्तर आहे, पत्नी पतीच्या ताब्यात असावी. धर्म तयासीच घडे रे स्वाधीन भाग. भाग म्हणजे पत्नी. पत्नी ज्याच्या ताब्यात त्याला म्हणायचा माणूस, आणि जो पतीच्या ताब्यात पत्नीच्या ताब्यात त्याला म्हणायचं गाढव. तुका म्हणे केला रांडेने गाढव. आता उलट झालं, आता हे सगळे त्यांच्या ताब्यात गेले. सगळे आता लय उलट झालेलं आहे. पण खऱ्या अर्थानं नियम असा आहे, पतीच्या ताब्यात पत्नी असावी. पती जर आला घरात आल्याबरोबर घराचा आवाज बंद झाला पाहिजे, एवढी पावर पाहिजे माणसाला. पण जर हा बाहेरून फिरून आला तर घरातून आवाज चालू होतो. आलं वाटतं ही आला वाटतं आमचा बाबा. म्हणजे ही आपली अवस्था आहे. आता आपल्या घरामध्ये घरामध्ये काहीच किंमत नाही, पण मंदिरात येऊन टमटम करतो आपण. खरं उलट पडलं तर हनुमंतरायांनी कामाला ताब्यात घेतलं. आपण कामाच्या काय आहोत? ताब्यात आहोत. काही लोक पोलिसाच्या ताब्यात असतात आणि काहीच्या ताब्यात पोलीस असतो. एका गावामध्ये काय झालं, एक दरोडेखोर पकडला. बरं का, डिप्लोमा दरोडेखोर पकडला आणि त्याला मोठा माणूस होता, तो चोर मोठा डॅशिंग, जरा जास्तच मोठा चोर असल्यामुळे त्याच्या पुढे 10-20 पोलीस, मागे 10-20 पोलीस त्याला घेऊन चालले. रस्त्यानं चालले असतात. लहान लहान लेकरं मोठे असे कलाकार असतात. त्यांनी ते पाहिलं, ते गेलं घरात पळत. आई ग रस्त्यानं पोलीस काय, एक माणूस मध्ये मागं पुढं पोलीस आहे, काय प्रकारे कळत नाही. आई आली पुढून पाहिलं. आता आईला कळलं तो काय प्रकार आहे. आईने सांगितलं, बाळा जो मधी चाललेला आहे का, मधी जो चाललेला आहे का तो चोर आहे, आणि पुढचे पोलीस मागचे पोलीस त्या चोराला घेऊन चाललेले आहेत. त्याला पटलं ते. 2-4 दिवसानं इलेक्शन झालं होतं. एक मंत्री त्या गावातून चालला होता. मंत्री मध्ये होता, मागं पोलीस आणि पुढं पोलीस. आणि पण मग आज 50 पोलीस पुढे होते, 50 पोलीस मागं होते मंत्र्याबरोबर. ते पोरं गेलं आईला म्हणजे, आई कालचा जसा चोर होता का तसा आजचा जास्त मोठा चोर आहे. कशावरून? अगं काल 10-20 पोलीस होते, आज 50 पोलीस पुढे 50 पोलीस मागं मध्ये लय मोठा चोर चालला. आईला वाटलं तसं काय. आईने येऊन पाहिलं. आई म्हटली गेल्या, अरे तो चोर नाही, तो राजा आहे, मंत्री. जरी चोर असला तर त्याला चोर म्हणायचं नाही, मारीन ना तू. म्हणून आता सांगा, चोराच्याही मागं पुढं पोलीस होते आणि मंत्र्याच्याही मागं पुढं पोलीस होते असतात, पण मंत्र्याच्या ताब्यात पोलीस असतात आणि चोर पोलिसाच्या ताब्यात असतात. हे कसं जरा डोकं लावासारखं ते समजलं म्हणजे मग हे समजलं कसं. हनुमंतरायाच्या ताब्यात काम आहे आणि आपण कामाच्या ताब्यात आहोत. म्हणून चांगले चांगले महाराज लोक जलात गेले कामाच्या ताब्यात असल्यामुळे. भलते जोडपे खाल्ले, शिक्षा भोगल्या, पैसे हाल झाले. हे कशाचा परिणाम? कामाच्या ताब्यात गेल्याचा परिणाम. माझ्या हनुमंतरायाने कामाला जिंकलेलं होतं. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले सीतेचा शोध घ्यायला, तर महिला वर्गामध्ये त्यांना जावं लागत होतं. सीता पाहायची म्हटलं, सीता काय पुरुषामध्ये थोडी सापडणार होती. म्हणून प्रत्येक महिलाच्या घराघरात जाऊन त्यांनी पाहिलं, सीता सापडली नाही. तरी त्यांनी कामाला जिंकलेलं असल्यामुळे कोणताही परिणाम आपल्यावर होऊ दिला नाही. नाही तर काम एवढा बलवत्तर आहे
ब्रह्मदेवाला देखील त्यांनी अगदी ठकवलेला आहे. मग कामाचे निघाये ब्रह्मकन्येसी घरू पाहे पराशरे केले काय भोगिली पाहे दिव्या वृंदा. ब्रह्मदेवासारखा या जगाचा निर्माता पण त्याला देखील कामाने झडपलं. एवढा काम नावाचा विकार कठीण आहे. म्हणजे तो आपला वैरी आहे. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमविद्ध नमेह वैरीनम. एक मोठा वैरी जर आपला कोण असेल तर तो काम क्रोध लोभ हे आपले विकार हे वैरी आहे. म्हणून ते वैरी अगोदर आपण हाणून पाडले पाहिजे. कामाला हाणून पाडलं पाहिजे, क्रोधाला हाणून पाडलं पाहिजे, लोभाला हाणून पाडलं पाहिजे. हे वैरी आहेत आपले. हे अधःपतनाला आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून माझ्या हनुमंतरायाने त्या क्रोधाला कामाला जिंकलेला आहे. बघा तुम्ही एक भारूड आहे बघा एकनाथ महाराजांचं. एकनाथ महाराज म्हणतात कामाचं नाव त्यांनी यडका ठेवलं. काय ठेवलं? यडका. धडक मारिली शंकर केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्रासी दराला लावला देणे. ब्रह्मदेवाला माती घातलं, इंद्र चंद्राला सुद्धा धडक मारली. अजून धडक मारिली नारदा केला रावणाचा चेता. दुर्योधन मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचान. नारदाची नारदी करून टाकली. 60 पोरं झाली त्या नारदी. आणि भस्मासुर मुकला नासी तिची गती झाली वाली. विश्वमित्रा सारिका ऋषी नाडीला गेले तू केवळ पंचान. हे सगळे ऋषी मुनी साधू संत त्या कामानं झोडपून काढले. आणि शेवटी फक्त आपण सांगितलं त्या शुकदेवानी यडक्याला त्या कामाला जिंकलं. शुकदेवानी ध्यान धरून यडकानी राखलं. एका जनार्दनी चरणी बांधिला गेले तू केवळ पंचान. आणि म्हणून शुकदेवानी या कामाला जिंकलं. तसंच हनुमंतरायाने या कामाला जिंकलं. तुकोबाराने या कामाला जिंकलं. ज्यांनी ज्यांनी कामाला जिंकलं ते खऱ्या अर्थानं पुरुषार्थ ठरले. आणि जे जे त्यांच्या ताब्यात गेले त्यांची माती झाली. हनुमंतराय या भूतलावर आले, या लोकात राहिले, पण कोणता विकार त्यांनी आपल्या अंगी बांधून घेतला नाही. वर्णन केलंय साधू संतांनी. खेळया माझी
न पडे काम व्यसनी रे. तो कामाच्या तालावलेला नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काम बांधवडी. कामाला त्यांनी बांधून टाकलेलं आहे आणि म्हणून त्याची एवढी किंमत वाढलेली आहे. कामाला, क्रोधाला, लोभाला जिंकणं हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. हे खरे वैरी आहे. या काम क्रोध लोभा माझी जीवे होय जो उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. काम क्रोध या विकारामध्ये जर एखादा अडकला तर तो मेला समजा. खरं म्हणजे हे आपण अगोदर जिंकलं पाहिजे, पण तसं होत नाही. काही लोक कामाच्या तडाख्यातून वाचते तर क्रोधाच्या तडाख्यात अडकतात आणि क्रोधाच्या तडाख्यातून जर वाचले तर लोभाच्या तडाख्यात जाऊन अडकतात. आता आमच्या लोकांना समजा काही लोकांना काम जिंकला, काही क्रोध जिंकला, चांगले बोलतात, चांगले राहतात, पण त्यांना तुम्ही किती पैसे द्या पोटच भरत. म्हणजे लोभ नावाचा सर्प दंखला, लोभ सुटला. काही माणसं तुमचा 1000 द्यायचे ते अजून 1000 द्यायला पाहिजे, त्याला 25,000 द्यायचे ते अजून द्यायलाच पाहिजे, 50 अजून द्यायलाच पाहिजे. म्हणजे हा लोभ आहे. आणि असा लोभ ज्याला सुटला तो देखील पतनाला जातो. आणि म्हणून या क्रोधापासून, कामापासून, लोभापासून आपण वाचलं पाहिजे. आपण खरं म्हणजे शास्त्र वाचणारे लोक आहे, गाथा वाचणारे लोक आहे, ज्ञानेश्वरी वाचणारे लोक आहे, पण कसं वाचून सुद्धा आपल्याला समजत नाही, काही कळत नाही. अवघड आहे बरं, अवघड आहे. काही लोकांनी गाथा पाठ केला बापू, गाथा पाठ करणं चांगली गोष्ट आहे, त्याचा अर्थ समजून घेणं चांगली गोष्ट आहे, लोकांना सांगणंही चांगलं आहे. पण जर तसं वागलं नाही ना तर मग मात्र यमाचे टोले खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान. प्रारब्ध आपण मानलं पाहिजे. ज्याने ज्याने प्रारब्ध मानलं, प्रारब्ध आपण काम करत राहा, प्रारब्धात असेल ते ते भेटल असं जरी तुम्ही म्हटलं तर तुमचा परमार्थ सफल होईल. बरं, भांडून घेऊन दुसऱ्याचा हडप करून तुमचा परमार्थ सफल होत नाही. आता बहुतांशी 90% लोक असं म्हणा की ते परमार्थाचा बाजार करून आणि त्याचा विक्रय एक प्रकारचा करून आणि परमार्थाचं सोम चालवतात. खरं म्हणजे फार मोठं अवघड आहे. ज्या दिवसापासून कथा कीर्तनाची विक्री व्हायला लागली, ज्या दिवसापासून शिजलेलं अन्न विकायला लागलं, त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं धर्माला ग्लानी आलेली आहे, धर्माला कमीपणा आलेला आहे, धर्म नाशाच्या दिशेनं चाललेला आहे. कथा कीर्तनाची विक्री होऊ नये, शिजलेले अन्न विकले जाऊ नये, असा एक शास्त्राचा नियम आहे आणि ते आता मात्र खूप सुरू झालेलं आहे. आणि म्हणून खूप लोक असे आहेत की त्याचा व्यवसाय करून त्याला समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि बरं, जे लोक मग प्रारब्धावर अवलंबून आहे, कीर्तन कथा भजन करून प्रारब्धात असेल ते मिळून असं म्हणणारे लोक ते मेले का होऊन काय मेले नाही ना ते. अहो, शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर बाबा आळंदीमध्ये महात्मा आहे. आज शांती ब्रह्म म्हणजे नाथ महाराजांची पदवी त्या महात्म्याला आहे. त्या महात्म्याने कधीच पैसा असा स्वीकारला नाही. तुम्ही दिलं असं तर ते संस्थेला दान केलं, बिघडलं काय त्या माणसाचं.
आपल्या भागामध्ये एक महात्मा होऊन गेला होता बाबा दरकवाडीकर. 40 वर्ष रुपया घेतला नाही, पण गुंठा जमीन बी विकली नव्हती. काहीच नाही. मग काय बिघडलं? अहो प्रारब्ध तुम्ही जर सांगता तर प्रारब्ध मानलंही पाहिजे. म्हणून तुमच्या प्रारब्धात जर असेल तर तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. नसेल तर किती तुम्ही काही करा ते मिळणार नाही. म्हणून कमीच कमी कथा कीर्तनाच्या बाबतीमध्ये या स्टेजवर तरी प्रारब्धाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, तर आपला परमार्थ सफल होऊ शकतो. नसता पुढं कोणती गती प्राप्त होईल माहित नाही. खूप अवघड वातावरण असो. कशाचा परिणाम? लोभ सुटला, क्रोध आहे, काम या विकाराच्या पायी आपण या साऱ्या गोष्टी करून बसतो असो. तेव्हा हनुमंतरायाने कामाला जिंकलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काम बांधवडी. कामाला त्यांनी बांधलं. काळ घातला तो धरी. काळ केला देशोधडी असंही प्रमाण आहे. पण काळ घातला तो धरी म्हणजे काळाला बेडी घातली आणि काळाला सुद्धा बांधून टाकलं. काळावर विजय मिळवला. काळाच्या डोक्यावर पाय दिला आणि आज अमर जीवन हनुमंतरायाने करून घेतलं. म्हणून हनुमंतरायाला मरण नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, जगा काळ खाय आम्ही माथा दिला काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावतसे. म्हणून साधू संतांच्या बाबतीमध्ये काळाला त्यांनी असं बांधून टाकलेलं आहे. अवघाची आकार ग्रासीला काळे. अवघ्या जगाला काळाने खाल्लं, पण आमच्या साधू संताला काळ खाऊ शकत नाही. एवढा पराक्रम साधू संतांचा असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, काळ घातला उदरी उठाला पसरला से चवडा करोनी माझी वडा आकार गजू. काळ जगाला असा खायला बसलेला आहे. जगात काळ खाय किंवा घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश. काळ सारखा टपून बसलेला आहे. जसं मांजर उंदराला खाण्याकरता टपून बसलेलं आहे, तशा पद्धतीने उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेता असे. तशा पद्धतीने काळ टपून बसलेला आहे, पण साधू संतावर तो आघात करत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, ज्या हनुमंतरायाने कामाला बंदिस्त केलं, ज्या काळाला बांधून टाकलं, त्या हनुमंतरायाच्या पायावर मी अगदी दंडवत करतो.
माझे दंडवत तया म्हणजे कुणाला ज्यांनी कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं, काळाला जिंकलं त्यांना. ते कोण आहेत? कपी कोणी? हनुमंत. कपी म्हणजे वानर कुळ आणि त्या कुळामध्ये जन्माला आलेले ते हनुमंत आहे. त्यांच्या पायावर मी नतमस्तक आहे. खरं म्हणजे का बरं तुकोबारा नतमस्तक होतात? तर याचं कारण असं आहे, संगत करना बढे तो बढ़त बढ़त जाय, गजा माथा आजा बैठे मुह लगे फलक आहे. हनुमंत मोठे संत आहे. ते तुकोबाराला कळालं आणि म्हणून तुकोबाराने त्यांचे पाय धरले. त्यांना भक्तीचा मार्ग देखील विचारला. काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या तू होता. मला भक्तीचा मार्ग सांगा, मी तुम्हाला शरण आहे असं तुकोबारा हनुमंतराच्या बाबतीमध्ये बोलतात आणि त्यांच्या चरणी लीन होतात. का बरं? तर नियम असा आहे, माणसाने नामस्मरण करावं आणि ते संतांच्या संगतीत करावं. तसं हनुमंतराय देवाचे भक्त आहे, आपला तुकोबारा आहे. पण हनुमंतरायाचा आदर्श घेऊन हनुमंतरायाच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. हनुमंतरायाला शरण जातात आणि भक्तीचा मार्ग विचारतात. जे जगाचे गुरु आहे, जे देवाचे अवतार आहे, युगा जे देवाबरोबर राहतात, त्या तुकोबारायाने हनुमंतरायाला भक्तीचा मार्ग विचारावा. एवढे मोठे हनुमंतराय आहे. हनुमंतराय किती मोठे आहे? या जगाला देव चालवतो, देव बोलवतो, पण त्या देवाला हनुमंतराय चालवतात. दुनिया चले ना श्री राम के नाम, चले ना हनुमान के किनार. आमच्या हनुमंताशिवाय नाही. रामायणा मधला जर हनुमंत बाजूला केला तर रामायण हे अगदी आवळ्या एवढं अगदी शून्य म्हणून असं जमा होईल. एवढा मोठा हनुमंतरायाचा पराक्रम आहे आणि त्या हनुमंतरायाच्या चरणी खरं म्हणजे तुकोबारा नतमस्तक होतात. आणि हनुमंतरायाचं जीवन हे असं आहे, एक आदर्श जीवन आहे, ब्रह्मचारी व्यक्तिमत्व आहे. म्हणून प्रत्येक तरुणांनी खरं म्हणजे अगोदरच्या काळामध्ये पहिले जे 25 वर्ष आहे ते कसे जगावे हनुमंताचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे. जय हनुमान रक्तामध्ये सळसळलं पाहिजे. तरुणांनी हनुमान चालीसा मोठा ग्रंथ आहे तो वाचला पाहिजे. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. हनुमंतरायासारखं अनुकरण केलं पाहिजे. हनुमंतरायाचा आदर्श जीवनात असला पाहिजे. आणि म्हणून अगोदरचा काळ जय हनुमान प्रत्येक मानवा करता हा आदर्श म्हणजे योग आहे. आणि विवाह केल्यानंतर जय श्रीराम. अगोदर कसं राहायचं तरुणांनी? जय हनुमान. आणि नंतर इथं आता तरुणच कुणी राहिले नाही त्याच्यामुळे तो सगळे म्हातारे जात या जे हनुमाना रामाना जे अवघड. लग्नाच्या अगोदर कसं असावं तर जय हनुमान, नंतर जय श्रीराम. जय श्रीराम कसा होता? एक बाणी, एक पत्नी, एक वचन राम होता. असे आपणही राहू शकता. एक बाणी म्हणजे एक बाण राम प्रभूनं मारायचा, डबल बाण मारत नव्हते. एक वचनी, एकदा वचन दिलं ते परत करत नव्हते, परत मोडीत नव्हते.
आणि एक पत्नी, एकच पत्नी. 11,000 वर्ष आयुष्य होता रामप्रभूला, पण एकच पत्नी. आपलं तर 50 वर्ष कोणत्या होत नाही का? आता बापाचं 2-3 होईल. विनोद नाही हा, त्याला आडी अडचणी समोर अडचण. तुकोबाराला 2 पत्न्या होत्या म्हणून काही पाप झाला असं नाही. पहिलीला दमा होता, मग आई बापानं दुसरी करून दिली म्हणून तुकोबाराला ती स्वीकारावी लागली. असं काही कारणानं काही अडचण नाही, पण विनाकारण नको. तर एक बाणी, एक पत्नी, एक वचनी असं ज्याचं जीवन आहे ते आदर्श जीवन आहे प्रपंचातलं. आणि हनुमंतरायाचं जीवन हे आदर्श जीवन आहे तरुणांच्या बाबतीमध्ये. अशा हनुमंतरायाच्या चरणी तुकाराम महाराज नतमस्तक होता. पया माझे पुढी हनुमंत आणि पुढे शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुढे शक्तीमध्ये एवढी ताकद होती तर सगळे जग सगळं ब्रह्मांड शक्ती काढू शकत होता हनुमंत. त्या हनुमंतरायानं सीतेचा शोध घ्यायला तो एका जागेवर बसल्या शेपूट सगळं लांब पसरून दिलं. सगळ्या लंकेमध्ये कोणाच्या घरात, कोणाच्या दारात, कोणाच्या नाकात, कोणाच्या तोंडात ते शेपूट लंकेच्या लोकांना बेदार करून टाकलं. आणि त्या शक्तीनं सगळे लोक असे हैराण करून टाकले. त्या शक्तीनं रावणाच्या डोक्यात मार दिला, रावणाचा मुकुट काढून टाकला. त्या शक्तीला रावणानं पेटलं. काय कारण आहे त्याला आता ते सगळं सांगत नाही. तर त्या शक्तीच्या जाळानं सगळी लंका जळली. एवढंच नाही, लंका जळली तरी रावण मानायला तयार नाही. शेवटी रावणाची दाढी हनुमंत महाबली, दाढी रावणाची दाढी. आणि तया माझा म्हणजे दाढी जाळणाऱ्याला नमस्कार करतात तुकाराम महाराज, दुसऱ्याचे घर जाळणाऱ्याला. आता खरं हनुमंत काय, हनुमंत महाबली दाढी रावणाची. ज्यांना रावणाची दाढी जाळली त्याला माझा नमस्कार. दुसऱ्याचे दाढी जाळणं, घर जाळणं चांगलं का वाईट? चांगलं का वाईट? दुसऱ्याचे घर जाळणं. मग हनुमंतराय तरी लंका जाळली आणि तुकाराम महाराज म्हणते त्यांना माझा नमस्कार. आता कसं करायचं? घर जाळणं वाईट, हनुमंतराय लंका जाळली आणि तुकाराम महाराज म्हणते ज्यांना लंका जाळली त्याला माझा नमस्कार. आता कसं? हा, आता हे असं आहे, घरं जाळणं वाईट आहे बरं का, पण दुष्ट लोकांची घरं जाळणं हे पुण्य आहे. माणसं मारणं पाप आहे, पण दुष्ट लोक मारणं हे पुण्य आहे बरं का. दयातीचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळन कंटकाचे. कंटक लोक मारणं हे पुण्याचं काम सांगितलेलं आहे. त्यांना शिक्षा करणं, त्यांना काहीतरी धाक दाखवणं किंवा त्यांना मारणं हे पाप नसून ते पुण्य आहे. आणि म्हणून त्या हनुमंतरायाच्या शक्ती एवढी ताकद होती, तरी लंका जाळली तरी हनुमंतराच्या तुकोबाराच्या हनुमंतराया कशामुळे हे घडलं? रामरायाच्या सेवक आणि शरण आलो रामाचा सेवक हनुमंतराय बनला. आणि त्यामुळे हनुमंतरायाला एवढी शक्ती प्राप्त झाली. ज्या वेळेला हनुमंतराय किष्किंधेमध्ये होते, वाली सुग्रीवाच्या राज्यात होते, तेव्हा हनुमंतराय एवढे पराक्रमी नव्हते. त्याचे कारण सगळे आता सांगत नाही. पण जेव्हा रामप्रभू किष्किंधेत आले, सीता चोरीला गेली म्हणून सीतेचा शोध घेत 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 आले. रस्त्यानं जटायूला मोक्ष दिला आणि त्याच्यानंतर किष्किंधा नगरीत आले. तिथं हनुमंतरायाची रामप्रभूची भेट झाली. रामप्रभूची भेट झाल्याबरोबर हनुमंतरायाने रामप्रभूला गुरु मानलं, देव मानलं, स्वामी मानलं. आणि रामप्रभूने त्याच्यावर कृपेचं दान केलं. आणि हनुमंतरायावर तेव्हापासून अनुग्रह झाल्यापासून अशी शक्ती प्राप्त झाली. हनुमंतराय तिथून पुढं अगदी बलशाली म्हणून त्यांची ओळख पुढे समाजामध्ये निर्माण झाली. म्हणून कधी तर रामाचे ते सेवक झाले तेव्हा देवाचा सेवक झाल्यानंतर सगळं काही आपल्याला साध्य होऊ शकतं. रामरायाच्या सेवक व्हावं, पण
देवाचं भाव आपण होतो सेवक. कोणाचं? बापू जय देव तू माझी बायको, तू सांगन ते सगळं तुझं ऐको, तू आईन मी भोप्या. चला राहायला जालन्याला, चला राहायला मुंबईला ती म्हणती. आणि हा बाई आई बाप इकडे म्हणा आणि हे चालले तिकडे. शास्त्र त्याला मान्यता देत नाही आणि म्हणून बायको ऐका पण सगळंच ऐकू नका. एवढ्या 2 गोष्टी तरी ऐकू नका. आई बापाचा त्याग करायचा, भावाचा किंवा आपल्या परिवाराचा, इतकं तरी ऐकू नका. तिथं सगळं फिरावं, तुला ₹1,00,000 लागले का घे, पण माझ्या आई वडिलाला तिथे देऊ नको किंवा यांना सोडून तिथे जाणं योग्य नाही, इतकं तरी. पण हे आपल्याला शक्य होत नाही. माणसाने देवाचं सेवक व्हावं संसाराचं झाल्यापेक्षा. आता आपण कसं आहे, काय दास ओसी संसाराचा कर, दुःखाचे डोंगर भोगावया. आपल्या जीवनात मग सगळं दुःखच आहे. हनुमंतरायाच्या जीवनात सुख आहे का? ते देवाचा सेवक झाले. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंतराया मी तुम्हाला शरण आहे. शरण शरण हनुमान. काय भक्ती त्याच्या वाटा. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. काय भक्ती त्याच्या वाटा मग रावाला सुवटा. म्हणून तू खूप 12 देवाला शरण, आपल्या हनुमंताला शरण जातात. हनुमंताला मी तुम्हाला शरण आहे. मला भक्तीचा मार्ग दाखवा, भक्तीचा मार्ग सांगा, मी तुमच्या पायी लीन आहे. हनुमंतराय फार मोठे आहे. साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार. कलियुगी साधू एवढा मोठा आहे तर देव साधूच्या हृदयात राहतो. देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर नाम वसावी वैकुंठ योगिना नारद. माझे भक्त गाती देते नारद आणि उभा तेथे. तोही वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. परियोगियांच्या मानसे उमरडो निधाय. परिमलापाशी पांडवा हरपला जोसावा. नाम घोष भरवा करीते माझा. अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे, तुम्हाला देव हवा असेल तर संतांच्या हृदयात तो राहतो. संतां हरी प्राप्तीशी उपाय संतांचे ते येणे साधते. भवाचे प्राप्ती नाही ऐसे वेद देते गावाही. साधने तुटती भवाचे बंधन. आणि म्हणून देव प्राप्त करण्याकरिता हा उपाय सांगितला, संतांचे पाय धरावे. म्हणून संतांचं आपण भजन
दर्शन करूया ज्ञानेश्वर